मित्रांनो नमस्कार. आज आपण पुसेगावच्या हिंद केसरी मैदानात आलो आहोत आणि आज या मैदानात खऱ्या अर्थानं संभाजीनगरचे आणबान शान म्हणजेच शाकीर ड्रायव्हर असतील, महाराज शेठ असतील, ह्या दोघं पण आलेले आहेत आणि सर्व त्यांचे नंदी आलेले आहेत. शाकीरबाई पहिल्यांदा आपलं हार्दिक स्वागत आहे. धन्यवाद. काय सांगाल, कधी आपण तिकडून निघाला होता आणि इथे कधी पोहोचला काय? रात्री निघलो तिथून गाडीवर. आता सकाळी पोहोचलो इथं. बरं. कोणते कोणते नंदी आणलेत? सगळीच बैल आहे आपल्या आता सध्या इथं वजीर राजा दिसतोय. हा वजीरन राजा आहे, सम्राट माग थांबेले. बर. येतील ते बी दुपारलो तिथं मैदानात. मैदानात लवकर येण्याचं कारण काय? कारण तुम्ही कधी कधी लांब असता मैदानाच्या, दोघं पण मी थोडक्यात, आणि आज लवकर असं दिसतंय, कारण म्हणजे नक्की मैदान मोठं आहे. हा. फार दुपारून जर आलो मैदानात बर तर गाडी लावायला जागा राहत नाही, त्या हिशोबानं लवकर आलो. बर. काय सांगाल, आता हिंद केसरीचं मैदान आहे, मानाचं मैदान आहे, हो. नियोजन व्यवस्थित झाले का? सगळं हा नियोजन होईल व्यवस्थित. झाले. आता आज लॉट पण पडणार आहेत. हा नक्कीच. महाराज शेठ आहेत. महाराज शेठ, पहिल्यांदा हार्दिक स्वागत आपलं. कोणाकोणाला आणले? साईला आणलाय. बर. काल सुंदर पण चांगला पळाला, बिनजोड झाली, गुलाल लागला त्याला. तिकडे पण पळाला काल, आणि आता उद्या पळणार आहे का नाही? मग सुंदर पळणार आहे. पळणार आहे. बरं. कसं काय नियोजन आहे साईचं वगैरे? चांगले, दोन्हीचं पण चांगले. चांगलं नियोजन आहे. फाट्या वगैरे बघितल्या? नाही, आता जातोय की. फाट्या नाही बघितल्या अजून? मग तुम्ही कधी आला इकडं? आम्ही रात्री चालू. रात्री झालाय. काय सांगाल, खरं तर हिंद केसरी मैदान आहे, प्रत्येक मालकाला वाटतं की आपल्याला गुलाल मिळावा, त्या निमित्तानं तुम्ही काय सांगाल या मैदानाबद्दल? प्रत्येक मैदान तर पळतोच आपण, पण हे जे मैदान आहे हिंद केसरी मैदान, याची एक आतुरता वेगळीच असते प्रत्येक गाडा मालकाला. त्या हिशोबाने आम्ही पण आलोय. नक्कीच. आता साईला आणलंय, पण दुसरा साई आणलाय का? हा, एक छोटा साई, मोठा साई, दोन्ही पण आणलेत का? दोघांचं मग व्यवस्थित तगडे गेले ना? शाकीर भाई, तुमच्याकडे बोलतो. आता नंदी कोणते कोणते दावणीला आपल्या काय? धावणीला आता भरपूर नंदी आहे. हा पण सगळे आणता येत नाहीत का इकडे? सगळे आणलेत. सगळे पाहायला. आणि घरचं साज आहेत का नाही का आपण ह्या मैदानात? का नाही, घरचाच साजी. घरचाच साज आहे. हा म्हणजे कोणता तरी घरचा साज पळणार, राजा असेल किंवा सम्राट असेल, कोणतरी पळणार म्हणजे थोडक्यात? घरचे सात 2-3 आहे. 2-3 आहेत. म्हणजे थोडक्यात दावणीतले नंदी मित्रांनो पळताना दिसतील, आणि ड्रायव्हर तुम्हीच असणार. हो. वजीरचं कसं काय नियोजन? वजीरचा पण चांगला आहे. वजीर चांगला पळतो तुमचा. हा. वजीरचं तुम्ही कुठनं घेतला वजीर? काय वजीर आपल्याच जवळचा आहे, पाहिला आपल्या पप्पू शेटला गेलो होता चाकांचे. बर. हा. आता घाटामध्ये पळत होता बैल. आता घाटाचा राजा जलवा म्हणून तुम्हाला माहिती आहे, तुम्ही नंदी तो पळवता, तुमच्याकडचाच आहे, तो पण येणार आहे का इकडे? नाही, तो बी येणार आहे. येणार आहे. हा. त्याची घरचीच गाडी आहे. त्यांची पण घरचीच गाडी आहे. हो. बर. आता गोट्याचं काम कुठपर्यंत आलंय काय? गोट्याचं काम होईल, साईडच्या भित्ती बांधायचं राहिले. मग आता थंडी वगैरे तुमच्याकडे भरपूर असेल? हे आता पट्टा लावले. हा. नंदींना करायचं चालू आहे, असं बरेच दिवसांनी मैदानात त्याच्यात कुठं जुळांनी करू आता काम चालू इथून पुढं. शाकीर भाई, नेमकी सगळंच काम होतं, पण गोट्याचं का अधुरं ठेवलं? म्हणजे काही आट आहे का? नाही, आठ काही नाही ना. हा. तरी मोठा गोटा बांधलाय सगळ्या नंदींसाठी. हा. गोटा सगळ्यात टॉप बांधलाय त्यांनी, पण ते भिंत वगैरे का बांधत नाही? म्हणजे काही असं मुहूर्त नाही का, काय नाही बुवा असं? नाही तसं काही नाही, बांधू आता इथून पुढं. म्हणजे आता इथून या मैदानातून गेल्यावर त्याचं काम पूर्णच करणार तुम्ही? हा. पुष्यगावच्या शेवागिरी महाराजच्या समोर बोलताय, हो. याच्यात काही बदल होणार नाही. बघा, म्हणजे महाराज शेठचं उत्तर शाकीरबाईने दिलं आहे, कारण महाराज शेठना एक प्रश्न पडला होता गोट्याचा. नक्कीच त्यांनी सांगितले पूर्ण करणार. आपण बोलतो म्हणजे हिंद केसरी दावण आहे त्यांची, बरोबर. आणि त्या हिशोबाने गोटा पाहिजे त्यांचा. बरोबर. आणि तसा बांधलाय पण त्यांनी मोठा. असं बांधलाय, पण आज शेवागिरी महाराजांच्या पुष्यगावच्या मैदानात शब्द दिला त्यांनी, 1 महिन्यात गोटा पूर्ण होणार, काम चालू होणार. महाराजांना शब्द दिला म्हणजे ना, महाराज काहीतरी आपल्याला मदत करतील, करू चालू इथून गेले. म्हणजे दोघांच्यात काय ते संगम झालं थोडक्यात. नक्कीच. आता चिमण्या वगैरे कधी येणार इकडे? काय चिमणे बी आता दुपारून येतील. बरं. त्यांचं कसं काय नियोजन? काय येतात काही ते महाराजकडचे काय. बर. हा. म्हणजे आम्ही ओळखून गेलो थोडक्यात. चांगलं नियोजन आहे थोडक्यात. कसं वाटतंय शाकीरभाई, पुसेगावचं हिंद केसरी मैदान, तुम्ही काय सांगाल मैदानाबद्दल? पुसेगावचं कारण मानाचं मैदान आहे, आणि सगळ्याला अपेक्षा राहते इथं, कारण आता
आतापर्यंत जेवढं झालं पुशेगावच मैदान, पण आजचा हे मैदान वेगळंच मैदान होणार. कारण गटापासूनच सिंगलच पावती, डबल चिठ्ठी नाहीची. बरोबर. गटापासूनच इथं लढत होणार. गटापासून लढत आहे. हा, आणि गटात शेमी सारखे निघणार इथं. बरोबर. नक्कीच तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा असतील. आणि नावभाईंचं काय, म्हणजे आता नावभाई म्हणजे चिमण्याबरोबर असतील ना? हो, आणि सम्राट त्यांच्याबरोबर आहे का मग थोडक्यात? हा, सम्राटांची चिमण्या सोबतच उरली. बरं, नक्कीच. आणि खूप साऱ्या शुभेच्छा असतील तुम्हा सगळ्यांना. आता तुम्ही महाराष्ट्रीत पण आहेत, टॉपच्या जोड्या पळणार आहेत तुमच्या, आणि तुमच्या घरचं साज पण पळणार आहेत थोडक्यात. हो हो, खूप साऱ्या शुभेच्छा तुम्हाला. धन्यवाद. धन्यवाद.